माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 16. प्रथम श्री महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते पुढच्या भागाला. देवांच्या मध्ये गणनेत प्रथम येण्यास योग्य असणाऱ्यास मी यज्ञातील अंशरूपात हव्य कव्याचा अंशातील अधिकारी होय. मी यज्ञाचे फळ देऊन साधू मनुष्यावर उपकार करत आहे. आपल्याच आदेशानुसार मी नेहमी साधू संत लोकांचे कार्य सिद्ध करण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो. यावेळी शक कंबोज शबर इत्यादी कलियुगाच्या शासनामध्ये राहतात. काळाच्याच कारणामुळे मी त्या बलवान कलीकडून हरलो गेलो. हे अखिलेश्वर, यावेळी सगळे साधूजन विश्वरूपी काळाच्या अग्नीने होरपळले जात आहे, पीडित होत आहे. याच कारणासाठी मी आपल्या चरणावर शरण आलेलो. आपणच माझा उद्धार करावा. धर्माकडून सांगितल्या गेलेल्या ह्या वचनांना ऐकून कल्कीजींनी सगळ्यांना प्रसन्न करणारे वचन ऐकविले. श्री कल्कीजी धर्माला म्हणाले की, हे धर्मा, इकडे पहा. आता सत्ययुग आलेले आहे. हे मरू नावाचे सूर्यवंशी राजा होय. तुला तर माहिती असेलच की मी ब्रह्माजींनाकडून प्रार्थना केल्यावरच हे शरीर धारण केलेले. कीटकमध्ये बौद्ध जनांचा जे काही ईश्वरावर विश्वास ठेवत नाही त्यांचा संहार केलेला आहे. तसेच जे तुम्हा अधिक कष्ट देण्याचे प्रयत्न करीत आहे ते वैष्णव नाही, त्यांना पण मी समाप्त करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी पण माझ्या सेना तयार. म्हणूनच हे धर्मा, तू निर्भय होऊन पृथ्वीवर राहा. मी नेहमीच तुझ्याबरोबर राहील. कल्कीने धर्माला समजावून सांगितले की मी स्वतः येथेच आहे. परत सत्ययुग आले तर आता का घाबरत आहे? तू उगाच का चिंतित झाला? आता तू यज्ञ दान व्रताबरोबर निर्भयपूर्वक पृथ्वीवर राहा. हे जगाचे प्रिय, आता तू आपल्या पुत्र इतर स्वजनांच्या बरोबर शत्रूंचा नाश करण्यासाठी आपल्या विजयाने लक्ष्मीबरोबर येथून रवाना व्हा. मी पण तुला साथ देईन. तसेच कल्कीच्या मधुर औचित्यपूर्ण वचनांना ऐकून धर्म अत्यंत प्रसन्न झाले. कल्कीजींना मनातल्या मनात प्रणाम करून त्यांच्याबरोबर तेथून जाण्यास तयार झाला. आपल्या स्त्रीला त्याने सिद्ध आश्रमात सोडून दिले. धर्माचा वेश साधूसारखा होता. यावेळी वेद ब्रह्म महारथाच्या रूपात आले. तसेच विविध शस्त्राच्या अन्वेषणाने मनुष्य रूप धारण केले. वेदांचे 7 स्वर त्यांच्या रथाचे घोडे झाले. ब्राह्मण सारथी बनले. अग्नीने आसनाचे रूप धारण केले. अशा प्रकारे धर्माने नायकाच्या रूपात केले रूपांतर इत्यादी सगळ्या बळाने युक्त होऊन दिग्विजयासाठी भगवान श्री कल्कीच्या बरोबर चालू लागले. स्वतःला दीनहीन समजावणारा धर्म कल्कींची प्रेरणा घेऊन बलशाही होऊन गेला. विजयाची इच्छा मनात ठेवत तेथून प्रस्थान केले. अशा प्रकारे यज्ञ दान तप यम नियम इत्यादी सगळ्यांना बरोबर घेऊन भगवान श्री कल्की स्वरा कंबोज शवर बरोबर इत्यादी सगळ्या मलेच्छांचा संहार करण्यासाठी विजयाची इच्छा धरून कलीच्या आवाज जवळच्या स्थानावर जाऊन पोहोचले. त्या स्थानावर भूतांचा निवास होता. सगळीकडे कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज येत होते. गायीच्या मांसाचा दुर्गंध पसरला होता. कावळे घुबडांनी युक्त त्या स्थानावर स्त्रियांमध्ये आपापसात द्वेष होत होता. संसारासाठी ते स्थान खूपच आंतरिक करणारे होते. येथे राहणारे सगळे पुरुष स्त्रियांच्या आशा धरूनच आपले कार्य करत होते. जेव्हा तेथील राजाने कल्कीच्या येण्याचा समाचार ऐकला तेव्हा तो आपल्या पुत्रपौत्रांना बरोबर घेऊन घुबडाचा ध्वज असलेल्या रथावर चढून विषणपुरीतून बाहेर पडला. तो कविता पाहून श्री कल्कीजींनी रणसैन्याला धर्म इत्यादींना युद्ध करण्याची आज्ञा दिली. त्यांच्यात भीषण युद्ध झाले. दंभाबरोबर ऋतू आणि लोभाबरोबर प्रसद युद्ध सुरू झाले. क्रोधाबरोबर भयाने युद्ध केले. भयाबरोबर सुख लढू लागले. निरयाने प्रीतीवर शस्त्राने भीषण प्रहार केले. आधीने योगाबरोबर, व्याधीने क्षमाबरोबर, ग्लानीने प्रश्नाईबरोबर आणि जराने स्मृतीबरोबर युद्ध सुरू केले. 2 बलवानामध्ये युद्ध होण्याने तेथील दृश्य खूपच भयंकर दिसू लागले. ब्रह्मा आणि सगळे देवता आपल्या आपल्या विभूतीबरोबर आकाशामध्ये ह्या युद्धाचा आनंद घेऊ लागले. अत्यंत पराक्रमी तसेच वीर रस कंबजांचे युद्ध बरोबर झाले. देवापीचे युद्ध चौम आणि बर्बरांच्या बरोबर सेनेबरोबर झाले. विशाख युप नरेशचे युद्ध पुलिंद आणि स्वपन इत्यादी बरोबर अनेक प्रकारच्या अस्त्र तसेच शस्त्राबरोबर भीषण रूपात होत होते. श्री कल्की कोक आणि विकोपच्या बरोबर युद्ध करत होते. विभिन्न प्रकाराच्या अस्त्रशस्त्राने सुसज्जित श्री कल्कीजींनी सेना
कल्कीजींची सेना शत्रूंचा नायनाट करण्यासाठी तत्पर होते. कोक विकोकला ब्रह्माजींचे वरदान प्राप्त झाले होते, त्यामुळे ते अत्यंत अहंकारी बनले होते. कोक विकोक हे दोघेही भाऊ दैत्य तसेच दानवांमध्ये अति श्रेष्ठ होते. युद्ध विद्येमध्ये पारंगत होते. अत्यंत बलवान असल्यामुळे देवता पण त्यांच्या कारणामुळे अंतकित झाल्या होत्या. पाहिले तर ते दोघे पण एकसारखे दिसत होते. दोघांचे रूप पण एकसारखेच होते. त्यांचे शरीर वज्रासारखे कठीण होते. तसेच दोघे पण दिग्विजयाची इच्छा धरून होते. दोन्ही भाऊ मिळून मृत्यूला पण जिंकून घेण्याचे सामर्थ्य धरत होते. आपल्या पायदळ सेनेला बरोबर घेऊन हातात गदा घेऊन युद्ध करण्यासाठी आतुर झाले होते. त्या दोघांबरोबर कल्कीजींनी घनघोर युद्ध चालू केले. सेवेमध्ये वीर लोक मोठ्या वीरतेने युद्धस्थळावर आपले रणकौशल्य दाखवत होते. घोड्यांचे खिकाळणे, हत्तीचे चित्कार, तसेच दातांचे शब्द, धनुष्याचे टणत्कार, तसेच वीरांच्या अस्त्रांच्या आघाताने युद्धस्थळावर अनेक प्रकाराने मनाला व्यापून टाकणारे भयंकर शब्द उत्पन्न होत होते. त्या शब्दांच्या कारणाने चारही दिशा कंपायमान होत होत्या. सगळे जीव भयभीत झाले होते. युद्धाचा भयंकर देखावा पाहून देवता पण आकाशात इकडे तिकडे पळत होते. पाश, दंड, खडंग, शक्ती, शूल, गदा तसे इतर भयंकर बाणांच्या प्रहाराने करोडो शूरांचे हात, पाय, कंबर इत्यादी विभिन्न अवयव वेगवेगळे होत जमिनीवर इकडे तिकडे पडत होते. या कापल्या गेलेल्या अवयवांमुळे सगळी युद्धभूमी झाकून गेली होती. युद्धाच्या भयंकर रूपाला पाहून सत्ययुग तसेच धर्माने क्रोधात येऊन कलीबरोबर युद्ध करण्यास प्रारंभ केले. कली धर्म आणि सत्ययुगाच्या भीषण बाणांच्या प्रहरांना सहन करू शकला नाही. आपले वाहन गाढवाला तेथे सोडून पळून गेला आणि आपल्या गावामध्ये घुसला. जो रथ ज्याच्यावर घुबडाचा ध्वज फडकत होता तुटून फुटून चक्काचूर झाला होता. घायल झालेला कली जेव्हा आपल्या पुरीमध्ये पोहोचला तेव्हा त्यांच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, ज्यामुळे चिचुंद्रीसारखा घाम वास सगळीकडे पसरला होता. तोंड पण भयानक आकृतीसारखे दिसत होते. दोघांचे रूप पण एकसारखेच होते. त्यांचे शरीर व्रजासारखे कठीण होते. तसेच दोघे पण दिग्विजयाची इच्छा धरून होते. दोन्ही भाऊ मिळून मृत्यूला पण जिंकून घेण्याचे सामर्थ्य धरून होते. आपल्या पायदळ सेनेला बरोबर घेऊन हातात गदा घेऊन युद्ध करण्यासाठी आतुर झाले होते. त्या दोघांबरोबर कल्कीजींनी घनघोर युद्ध चालू केले. सेवेमध्ये वीर लोक मोठ्या वीरतेने युद्धस्थळावर आपले रणकौशल्य दाखवत होते. घोड्यांचे खिंकाळणे, हत्तीचे चित्कार, दातांचे शब्द, धनुष्याचे टणत्कार, वीरांच्या अस्त्रांच्या आघात आणि युद्धस्थळावर अनेक प्रकाराने मनाला व्यापून टाकणारे भयंकर शब्द उत्पन्न होत होते. त्या शब्दांच्या कारणांनी चारही दिशा कंपायमान होत होत्या. सगळे जीव भयभीत झाले होते. युद्धाचा भयंकर देखावा पाहून देवता पण आकाशात इकडे तिकडे पळत होते. पाश, दंड, खडंग, शक्ती, शूल, गदा इतर भयंकर बाणांच्या प्रहराने करोडो शूरांचे हात, पाय, कंबर इत्यादी विभिन्न अवयव वेगवेगळे होत जमिनीवर इकडे तिकडे पडत होते. या कापल्या गेलेल्या अवयवांमुळे सगळी युद्धभूमी झाकून गेली होती. युद्धाच्या या भयंकर रूपाला पाहून सत्ययुग तसेच धर्माने ओघात येऊन कलीबरोबर युद्ध करण्यास प्रारंभ केला. कली धर्माने सत्ययुगाच्या भीषण बाणांच्या प्रहरांना सहन करू शकला नाही. आपले वाहन गाढवाला तेथेच सोडून पळून गेला आणि आपल्या गावामध्ये घुसला. जो रथ ज्याच्यावर घुबडाचा ध्वज फडकत होता तुटून फुटून चक्काचूर झाला होता. घायल झालेला कली जेव्हा आपल्या पुरीमध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, ज्यामुळे चिचुंद्रीसारख्या घाण वास सगळीकडे पसरला होता. तोंड पण भयानक आकृतीसारखे दिसत होते. अशा अवस्थेमध्ये तो आपली स्वामिनी नारीच्या भवनामध्ये जाऊन पोहोचला. तिकडे प्रसादच्या पायाच्या आघाताने लोभाचे डोके कापले गेले होते. त्याचा रथ ज्यामध्ये कुत्रे होते तुटून चक्काचूर झाले होते. पण तो आपल्या रथाला त्याच अवस्थेमध्ये सोडून रणभूमीतून उलटे होऊन पळून गेला. अभय आणि क्रोधाच्या युद्धात क्रोध हरला. त्याच्या साही डोळ्यांमध्ये लाली पसरली. उंदरांनी युक्त आपल्या तुटलेल्या रथामध्ये ज्यामधून दुर्गंध भयंकर येत होता तो पण रणक्षेत्राला सोडून पळून गेला. विषणपुरीमध्ये जाऊन शरणगत झाला. अशा प्रकारे कल्कींच्या सेनेसमोर सगळे आपला जीव वाचवून युद्धातून पळून गेले. सुखाच्या प्रहराने घायल झालेल्या भयाने आपले प्राण सोडून दिले आणि भूमीवर पडला. प्रीतीच्या मुष्टी प्रहराने जखमी होऊन निंगेपण मृत्यूला प्राप्त झाला. सत्ययुगाने जेव्हा बाणाचा वर्षाव केला तेव्हा भीषण प्रहराचा वार सहन न झाल्यामुळे आदिव्याधी पण आपले वाहन तेथे सोडून इकडे तिकडे पळून गेले. युद्धाच्या भयंकर परिणामाच्या पश्चात
सत्ययुगाने धर्माच्या बरोबर कलीची राजधानी विषणपुरीमध्ये प्रवेश केला. तसेच कलीबरोबर त्यांनी संपूर्ण नगरीला आपल्या बाणांनी अग्नीकडून जाळून टाकले. कलीचे सगळे अंग जळून गेले होते. त्याची पत्नी तसेच संतान सगळे मृत्यू पावले होते. ही सगळी स्थिती पाहिल्यानंतर तो कली रडत रडत प्रगट रूपात अन्य वर्षामध्ये निघून गेला. आपल्या दिव्य अस्त्रांचा प्रयोग करून राजा मरुने पण शक आणि कंबोजचा संहार केला. राजा देवापीने पण चोल आणि बर्बश बरोबर युद्ध करत त्यांना यमलोकात पाठवून दिले. महापराक्रमी विशाखयूप नरेशने पण आपल्या तेज दिव्य अस्त्रांकडून पुलिंद आणि पुंकस यांना नष्ट करून टाकले. अशा प्रकारे कल्कीजींच्या कृपेने धर्म सत्ययुग यांचा उद्देश सफल झाला. आपल्या सगळ्या शत्रूंचा नाश करून टाकला. बुद्धीमध्ये श्रेष्ठ विशाखयूप नरेशाने आपल्या तलवारीने आणि अस्त्र शस्त्राच्या इतर सहयोगाने शत्रूंचा संहार केला. शत्रू पक्षाचे अनेक वीर मारले गेले होते. श्रेष्ठांमध्ये श्रेष्ठ वीरांमध्ये वीर श्री कल्कींनी कोकवियोगच्या बरोबर ज्या भयंकर प्रकाराने युद्ध करत होते ते पाहून सगळे आश्चर्यचकित भयभीत झाले होते. कोकवियोग शकुनीचे पुत्र बकासूरचे पुत्र होते. ज्या प्रकारे नारायण हरी श्री विष्णूचे मधु कैटव नावाचे 2 दैत्यासूर बरोबर युद्ध झाले, त्याप्रमाणे कल्कीजींचे कोक आणि विकोकाबरोबर भीषण युद्ध झाले. जेव्हा युद्ध आपल्या चरणसीमेवर होते तेव्हा अचानक कोक वियोगच्या गदेच्या प्रहराने कल्कीजींचे शरीर चूर्णासारखे झाले होते. हे दृश्य पाहून सगळे आश्चर्य करू लागले. तेव्हा श्री कल्कींनी मोठ्या चपळाईने बल्लास्त्राचा प्रयोग करून विकोकला परलोकामध्ये पाठवून दिले. परंतु जेव्हा त्याचा भाऊ कोकणे त्याला पाहिले तर तो परत जिवंत झाला. ज्याला पाहून सगळे देवगण मुनिगण तसेच स्वयं कल्कीजी पण स्तंभित झाले. त्यांच्यानंतर कल्कीने वियोगला परत जिवंत करणाऱ्या कोकलाच मारून टाकले. त्यांच्या मरणानंतर जेव्हा कोकणे त्याला पाहिले तर तो परत जिवंत झाला. आपल्या इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या विकोकला बरोबर घेऊन कल्कीजींनी भीषण युद्ध करण्यास आरंभ केला. तलवार ढाल घेऊन ते कल्कीजींच्या तेज प्रहर करू लागले. दोन्ही भावांचे परत जिवंत होण्याच्या इच्छेनुसार रूप धारण करण्याने स्तंभित होऊन कल्कींनी आपल्या तेज बाणांनी दोघांचे डोके कापून टाकले. परंतु त्यांचे डोके परत घेऊन आपल्या धडावर जोडले गेले. कल्कीने परत त्याचा पराभव करण्यासाठी आपल्या तेज बाणांनी त्यांच्यावर प्रहार केला. तर त्या अदृश्य दुर्दशेच्या अवस्थेत कोक क्रोधित घायल होऊन लाल नेत्र करून कल्कीवर आपल्या तेज बाणांनी प्रहार करू लागले. त्या भीषण परिस्थितीला पाहून कल्कीजींच्या घोड्याने विकोकच्या हातांना वेगवेगळे करून टाकले. त्यांचे चूर्ण बनवले. त्यांचे धनुष्य पण हाताबरोबर कापून पडून गेले. अशा दिनहीन अवस्थेला प्राप्त झालेल्या विकोकने घोड्याच्या शेपटीला पकडले जसे काही लहान मुले गायीच्या शेपटीला पकडतात. अशा प्रकारे ते दोन्ही राक्षस दीन अवस्थेला प्राप्त केल्यावर पण हार मानत नव्हते. अहंकाराने त्यांना पूर्णपणे घेरून टाकले होते. विकोकने घोड्याची शेपटी पकडली. त्या घोड्याने रागात येऊन आपल्या मागच्या पायाने त्याच्या वक्षस्थळावर दगडासारख्या कठोर प्रहार केला. त्यामुळे ते दोघे घोड्याची शेपटी सोडून जमिनीवर पडले, बेशुद्ध झाले. शुद्धीत आल्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या समोर कल्कीजींना पाहिले तर ते दोघे पण युद्ध करण्यास तयार होते. कल्कींकडून त्या दोन्ही दैत्यांचा पराभव होत नाही असे पाहून स्वतः ब्रह्माजी तेथे प्रगट झाले. कल्कीजींनी हात जोडून म्हणू लागले की हे प्रभो, हे महाकार्य दैत्य कोणत्याही अस्त्रशस्त्राने मारले जाऊ शकणार नाही. कारण की त्यांना असे वरदान प्राप्त झाले आहे की जोपर्यंत ते एकमेकांना पाहत राहतील तोपर्यंत त्यांचा मृत्यू होणार नाही. म्हणूनच हे श्री नारायण हरी आपण एकाच वेळी त्या दोघांना थप्पट मारून त्यांचा वध करा. ब्रह्माजीकडून अशा प्रकारच्या निर्देश ऐकून कल्कीजींनी सगळे शस्त्र अस्त्र वाहनांचा त्याग केला. दोन्ही राक्षसांच्या मध्ये निशस्त्र पोचले. त्यानंतर त्यांनी दोघांवर एकाच वेळी मुष्टीने प्रहार केला, कठोर प्रहार केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याचे चूर्ण बनले. अशा त्या भयंकर आततायी दैत्यांचा पराभव शक्य नाही. देवतांवर अत्याचार करणे तसेच जीवांना अनिष्ट करणाऱ्या त्या दोन्ही दानवांच्या डोक्याचे चूर्ण होऊन जमिनीवर पडले. अशा प्रकारे भयंकर भीषण युद्धाने पराजित होणाऱ्या या दोन्ही अहंकारी दानवांचा शेवट
कल्कीजींच्या एका मुष्टीप्रहराने झाला होता. तसेच ते दानव मृत्यू पावले होते. त्या उल्हासमयी वातावरणाला पाहून आनंदित झालेले गंधर्व अप्सरा नृत्य करू लागले. देवता, मुनिगण, सिद्धगण आणि चारण इत्यादी प्रसन्न हृदयाने फुलांचा वर्षाव करू लागले. अति दानव कोकला नष्ट झालेले पाहून कवीने उत्साहपूर्वक आपल्या शत्रू दैत्यांची सेना 10,000 महारथींना समर्पण करून टाकली. प्रज्ञाने 1,00,000 वीर सैन्यांचा वध केला. तंत्रकने 25 रथींना परलोकात पाठवले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील कथा, पुढचा उर्वरित भाग बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं भूतमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.